अध्याय 5 धर्मगुप्त आख्यान. श्री गणेशाय नमः. सत्यरथाची कथा. सत्यरथ हा विदर्भ देशाचा राजा होता. तो अत्यंत तेजस्वी व पराक्रमी, सर्व धर्माचा सन्मान करणारा, लोकप्रिय होता. त्याने अनेक वर्ष राज्य केले, पण तो शिवभक्ती करीत नसे. त्याचे वाढते यश व ऐश्वर्य अनेक राजांना सहन होत नव्हते. म्हणून शाल्य देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजांशी हातमिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले. सत्यरथानेही शत्रूशी निकराचा लढा दिला. 7 दिवस तुंबळ युद्ध चालले होते. रणांगणात त्याला वीरमरण आले. विजयाच्या उन्मादात शत्रूंनी राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुटालूट केली. ही वार्ता सत्यरथाच्या पत्नीला इंदुमतीला कळताच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी ती गरोदर होती. 9 मास पूर्ण झाले होते. बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने नगर सोडून अरण्यात शिरली. अनर्थ ओढवू नये म्हणून ती एकसारखी मागे पुढे धावत होती. धावताना तिला सारखी धाप लागत होती. पायात काटे रुतत होते. कितीतरी वेळा मूर्छित होऊन पडली, पण सावध होताच शत्रूच्या भयाने अंगात त्राण नसूनही धावत राहिली. ती अतिशय सुंदर होती. बदनालाही मोहित करील असे तिचे लावण्य होते. सूर्याची किरणे तिच्या चरणांनी कधीच पाहिली नव्हती. ती पतिव्रता राजपत्नी आज अगदी असहाय्य व दीन झाली होती. अश्रू भरल्या डोळ्यांनी अरण्यावाट तुडवीत होती. कर्माची गती गहन. ती कोणाला चुकली आहे. तिच्या घशाला कोरड पडली होती. अंगात जराही शक्ती उरली नव्हती. ती तेथेच प्रसूत झाली. तिला एक तेजस्वी असा पुत्र झाला. तहान सहन होईना. तिने बाळाला तेथेच ठेवले आणि कशीबशी रडत एका सरोवरापाशी गेली. पाण्यात प्रवेश करताच तिला थोडे बरे वाटले, पण तेथेही दुर्दैव आडवे आले. तिने ओंजळीत पाणी घेताच एका मगरीने तिच्यावर झडप घातली आणि पाण्यात ओढत नेऊन तिला खाऊन टाकले. एक राजपत्नीला असा भीषण मृत्यू आला. धर्मगुप्ताची कथा. इकडे सत्यरथ इंदुमतीचा तो पुत्र अरण्यात एकटाच आक्रंदत होता. काय नियती आहे पहा. त्याचे मोठे कोड कौतुक व्हायला हवे होते. त्याच्या जन्मानिमित्त नगरात जल्लोष व्हायला हवा होता. तो राजपुत्र अभ्रका अवस्थेत अनाथ झाला होता. पालापाचोळ्यात पडून टाहो असे रुंदन करीत होता. त्या आवाजाने एखादे हिंस्र श्वानपद त्याच्यापाशी फिरकले नाही हेच मोठं भाग्य. असो, काही वेळाने उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तिथून जाऊ लागली. तेवढ्यात तिला बाळाचे रडणे ऐकू आले. तिला मोठे आश्चर्य वाटले. ती आवाजाच्या रोखाने पुढे झाली. त्याची नाळही कापलेली नाही असा देखणा गोरागुमटा नवजात मुलगा एके ठिकाणी रडत असलेला पाहून तिचे काळी गलबलले. ती विचार करू लागली, अरे देवा, या बाळाला इथे कोणी टाकले असेल? त्याचे जन्मदाते इतके निष्ठुर कसे झाले? काही कळत नाही. असेच टाकून दिले, जायलाही जीव धजावत नाही. मी याला इथेच टाकून दिले तर देव आपल्याला कधीच क्षमा करणार नाही. तिने आपल्या मुलाकडे पाहिले, मग त्या तान्ह्या बाळाकडे पाहिले. मातृसुलभ वात्सल्याने तिचे हृदय भरून आले. डोळ्यात पाणी तरळले. तिने पटकन त्या बाळाला उचलले आणि त्याला प्रेमाने स्तनपान करू लागली. पुन्हा एकदा तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला. काय करावे? या बाळाला न्यावे की नेऊ नये? तेव्हा भगवान शंकर साधूचे रूप घेऊन तिच्यापाशी आले व म्हणाले, हे ब्राह्मणी, या बाळाला तू घेऊन जा. त्याचे नीट संगोपन कर. हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे. त्यानंतर भगवान शंकर क्षणार्धात अंतर्धान पावले. उमेच्या मनातील शंकांचे पूर्ण समाधान झाले होते. दोन्ही मुलांना बरोबर घेऊन ती पुढील मार्गक्रमण करू लागली. शुचिव्रत हे तिच्या मुलाचे नाव होते. तिने राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. या दोन्ही मुलांना घेऊन हिंडता काही काळाने ती एक चक्र नावाच्या नगरात गेली. तेथे भिक्षा मागत फिरत असताना तिने एक शिवालय पाहिले. तेथे अनेक ब्राह्मण जमले होते. गाभाऱ्यात ऋषीश्रेष्ठ शांडिल्य शंकराची विधियुक्त पूजा करीत होते.
उमा दोन्ही मुलांना घेऊन त्या मंदिरात प्रवेशली आणि एका जागी बसून शंकराची पूजा पाहू लागली. तेव्हा तिला व तिच्या मुलांना पाहून शांडिल्य म्हणाले, कर्मगती कशी गहन आहे असते पहा. हा एक राजपुत्र पण आज हीन दिन होऊन नशिबात लिहिलेले भव भोगत आहे. हे ऐकताच उमेने शांडिल्याचे पाय धरले व त्यांना विनंती करीत म्हणाली, महाराज, आपण त्रिकाळ ज्ञानी आहात, समर्थ आहात, भूत भविष्य जाणता. माझ्यावर कृपा करा व या धाकट्या मुलाबद्दल काही सांगा. तो कोण आहे? त्याचे मातापिता कोण आहेत? तो जिवंत आहेत की नाही? हे ब्राह्मणी, शांडिल्य म्हणाले, हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा मुलगा. हा सत्यरथ पूर्वजन्मीही राजाच होता. प्रदोषकाली प्रेमपूर्वक शिवभजन करीत असे. एकदा शत्रूने त्याच्यावर आक्रमण केले, त्याच्या नगराला चहूकडून वेढले. तेव्हा तो शिवपूजेत मग्न होता. शत्रूचा गलबला ऐकून तो पूजा अर्धवट टाकून उठला. शस्त्रसज्ज होऊन रणांगणाकडे धावला. तेवढ्यात त्याचा प्रधान येताना दिसला. शत्रूचा पराभव करून त्याने त्यांना धरून आणले होते. राजाने त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. या विजयानंतर आनंदात आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचेही त्याला भान राहिले नाही. त्याने तसेच भोजन केले. या दोषामुळे या जन्मात सत्यरथ अल्पयुषी होऊन शत्रूकडून मारला गेला. म्हणून शिवपूजन अर्धवट सोडू नये. त्याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता. त्या सवतीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला. धर्मगुप्ताबद्दल काय सांगावे? त्याने गेल्या जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही. म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ पोरका झाला होता. म्हणून प्रदोषकाली एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे. शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये. प्रदोषकाळचा महिमा असा अगम्य आणि अनाकलीय आहे, तो वेदशास्त्रांनाही कळत नाही. शांडिल्याचे बोलणे पूर्ण होताच उमेने विचारले, ऋषीवर्य, हा माझा मोठा मुलगा शुचिव्रत, त्याला या जन्मी दारिद्र्य का आहे? ते म्हणाले, मुली, या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दृष्टपणाने दाने उकळली आहेत. त्याने स्वतः कधीही दानधर्म केला नाही, शिवपूजन केले नाही, म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे. दूषित परान्न सेवनाने, वाणीमध्ये दूषित दानाने, हातामध्ये या व परस्त्रीची अभिलाषा धरल्याने डोळ्यामध्ये दोष निर्माण होतात. उमेने आपल्या मुलाला व राजपुत्राला शांडिल्याच्या चरणावर घातले व म्हणाली, महाराज, यांच्यावर कृपा करा. ही विनंती मान्य करून ऋषींनी त्या दोघांना ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. शांडिल्य ऋषींनी या दोघांना प्रदोष व्रत करायला सांगितले. ते व्रत मुलांकडून नीट करवून घेण्याची सूचना उमेला दिली. शुचिव्रत व धर्मगुप्त यांनी तेथे 4 महिने प्रदोष व्रत केले. पुढे काही दिवसांनी एक घटना घडली. उमापुत्र शुचिव्रत नदीकाठी खेळत होता. तेवढ्यात शेजारची दरड अकस्मात कोसळली. त्या मातीच्या ढिगाऱ्यात शुचिव्रताला द्रव्याने भरलेला एक घट सापडला. त्याने तो घट गुपचूप घरी आणला. ते धन पाहून उमेला आनंद झाला. तिने शंकराला नमस्कार केला व शुचिव्रताला म्हणाली, बाळा, हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे. आता यातील धनसंपत्ती. हे ऐकताच धर्मगुप्त म्हणाला, दादा, तू यातील निम्मा भाग धर्मगुप्ताला दे, असे आईने सांगितले आहे. आपण एकच आहोत ना, मग ही वाटणी कशाला? तसे पाहता या भूमीतील सर्व धनसंपत्ती आम्हा राजांचीच असते. आता मी सांगते तसे कर. हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेव. आता पोटापाण्याची चिंता नव्हती. दिवस आनंदात जात होते. ते दोन्हीही कुंवर नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजन करीत असत. काही वर्ष लोटली. शुचिव्रताने
व धर्मगुप्ताने तारुण्यात प्रवेश केला. एके दिवशी ते दोघे अरण्यात हिंडत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दिसल्या. त्या खूपच सुंदर होत्या, खेळण्यात रममाण झाल्या होत्या. त्यांचे लावण्य पाहून या दोघांचे भानच हरपले. तेव्हा शुचिव्रत धर्मगुप्ताला म्हणाला, अरे, परस्त्रियांकडे असे लपून छपून पाहू नये, त्यांची अभिलाषा धरू नये. स्त्रिया कपटी असतात. असे म्हणून तो मदनासारखा देखणारा राजपुत्र गंधर्व कन्यांच्या जवळ गेला. त्यांच्याकडे ती जी मुख्य होती तिचे नाव अशुमती केंद्रवीन नावाच्या राजाची राजकन्या होती. ती गंधर्व देशाची कन्या लावण्याची पुतळी होती. ती उपवर झाली होती. तिच्या विवाहासंदर्भात तिच्या पित्याने माझी मुलगी कोणाला देऊ असे शंकराला विचारले. तेव्हा शंकर म्हणाला, गंधर्वराज, पृथ्वीवरील धर्मगुप्त नावाचा माझा परमभक्त आहे. सत्यरथाच्या त्या पुत्राला तू आपली मुलगी दे. शंकराचे हे वचन आज खरे होऊ पाहत होते. म्हणून अशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली होती. असो, त्याला येताना पाहून अशुमती स्वतःशीच विचार करू लागली, हा मदनासारखा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण? हा अत्यंत गुणी राजपुत्र माझ्याशी वार्तालाप करायला येत आहे. त्याच्याशी सुसंवाद करायचा तर एकांतात हवा. त्यात काय सख्यांची लोटबोट कशाला? मग तिने एक युक्ती केली. सुगंधी पुष्पे आणण्यासाठी आपल्या मैत्रिणींना दुसऱ्या वनात पाठवले आणि त्याही चतुर होत्या. त्या म्हणाल्या, काय समजायचे ते समजल्या. ठीक आहे, आमचा व्यत्यय कशाला असे म्हणून हसत खिदळत दूर निघून गेल्या. अशुमती त्याचे देखणे रुपडे डोळ्यांनी मनात साठवीत होती. त्याचे आरक्त ओठ, मुखावरचे मोहक हास्य, विशाल बालप्रदेश, अंतःकरणाचा ठाव घेणारे कमळासारखे डोळे, या सर्व गोष्टी तिच्या मनाला विलक्षण भुरळ घातली होती. तुझ्या या मुखकमलाकडे माझे नेत्ररूपी भ्रमर सारखे झेपावत आहे. तुझे बोलणे म्हणजे मेघांचा वर्षाव. त्यात भिजलेला माझा चित्तरूपी मोर आनंदाने मुग्ध होऊन थुईथुई नाचत आहे. मी काय करू? स्वतःला कशी सावरू? माझे प्रेम कसे व्यक्त करू? तुझ्या भेटीने झालेला आनंद कसा व्यक्त करू? मी तुला मनाने वरले आहे. बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातील मोत्यांची माळ काढून धर्मगुप्ताच्या गळ्यात घातली आणि आता मी काया वाचा मने तुमचीच पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले. हे गंधर्वकन्ये, तू मला वरलेस हे ठीक आहे, पण मला आईवडील नाहीत. मी राज्यभ्रष्ट पित्याचा मुलगा. तुझे वडील मला जावई म्हणून स्वीकारतील का? तू लाडाकोडात वाढलेली आहे. माझे वडील या प्रस्तावाला आनंदाने होकार देतील याची मला खात्री आहे. तेव्हा शिववचनाप्रमाणे सर्व योग जुळून येत आहे हे पाहून केंद्रवीन गंधर्वाला आनंद झाला. त्याने तिला तत्काळ होकार दिला. 3 दिवसांनी ते दोघे बंधू पुन्हा त्या वनात गेले. गंधर्वराज केंद्रवीन लग्नाच्या सर्व तयारींशी सहपरिवार आला होता. आपल्या जावयाला पाहून त्याला खूपच आनंद झाला. त्याने त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. छत्र, सेना व पालखी पाठवून उमेला मोठ्या सन्मानाने ते बोलवून आणले. 4 दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्यात सर्व विधी यथासांग पार पडले. अशुमती दिव्य रथात बसून पतीसह सासरी आली. गंधर्वराज आपल्या लोकी परत गेला. शंकराचे अहोरात्र ध्यान करून लागला. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या कैलासनाथाने दिव्य विमान पाठवून त्याला, आपल्या पत्नीला, मातेला व बंधूला शिवलोकी नेले. त्यांनी शंकराचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग वंदन केले. त्यांचे मनोभावे स्तवन केले. तेव्हा पतितपावन शंभू महादेवाने त्या सर्वांवर कृपा केली. त्यांची अक्षयपदी स्थापना केली. सूत पुढे म्हणाले, श्रोतेजनाओ, धर्मगुप्त आख्यान हे जे श्रवण करतील, जे सद्भावाने पठण करतील, त्यांचे रक्षण श्रीधर कवी म्हणतो,
हा ग्रंथ म्हणजे बहरलेला अम्रवृक्ष आहे. त्याला काव्यरूपी सुरस फळे आहेत. कृतर्क करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार? हे ब्रह्मानंदा, हे विरूपाक्षा, तुझा जय जयकार असो. तू सर्वसाक्षी आहेस. तू वाईट कर्मापासून मुक्त करणारा आहेस. तू सर्व कर्माचा अध्यक्ष अर्थात लोकांच्या कर्माची व्यवस्था करणारा आहेस. तुझे अतर्क्य अस्तित्व वा अतर्क्य महात्म्य वेदशास्त्रांनाही कळत नाही. या श्रीधराला तूच वरदान दिलेस. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीला अमृत ग्रंथाचा हा 5वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी त्याचे नित्य पठण करावे. अध्याय 5वा समाप्त. श्री साम सदाशिव परनमस्तु. ओम नमः शिवाय.